सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन ह्याच्यामध्ये येणारे काही कन्सेप्ट आहे, डिजिटल इनिशिएटिव्हज आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया। इथं आहे NSDC म्हणजे काय, कधी सुरू झाले, ह्याच्याने काय फायदा होतो। N म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एक ऑर्गनायझेशन आहे, ही एक कंपनी आहे, परंतु ही कंपनी गव्हर्नमेंटची कंपनी आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर काम करीत आहेत। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधील द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप या विभागाच्या खाली NSDC ही एक पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कंपनी आहे। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे शासन आणि पब्लिक ह्या दोघां मिळून ही तयार झालेली कंपनी आहे। ह्याचा 31 जुलै 2008 रोजी याची स्थापना झालेली आहे, कुठं, दिल्ली येथे। तर ह्याच्या अंडरमध्ये 38 SSC आहे, लक्षात ठेवा। SSCचा फुल फॉर्म विचारतात, 38 सेक्टर स्किल काउन्सिल। आता नेमकं स्किल म्हणजे काय, कोणाला आपण स्किल म्हणतो, कशाला आपण स्किल म्हणतो। स्किल हे त्यांच्याकडे स्किल आहे हो, म्हणून तो आज विकास करीत आहेत बघा। त्याच्याकडे स्किल आहे, तुम्ही नाही अभ्यास केला तरी तुमच्याकडे स्किल पाहिजे, स्किल कौशल्य। आता नेमकं कौशल्य कशाला म्हणायला पाहिजे, अभ्यास केल्यानंतर कौशल्य वाढतो, लर्निंग, ओके, लर्निंगला सुद्धा आपण कौशल्य म्हणतो। एक्सपिरियन्स हे त्याच्याकडे खूप अनुभव आहे, म्हणजे त्याच्याकडे तोच कौशल्य आहे। अनुभवामुळे कौशल्य वाढतो, अनुभव ह्याला सुद्धा आपण कौशल्य म्हणतो। ॲबिलिटी, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, काम करण्याची ॲबिलिटी आहे, ॲबिलिटीला सुद्धा आपण कौशल्य म्हणतो। ग्रोथ, जर व्यक्तींचा विकास होत असेल, ग्रोथ होत असेल, तर त्याच्याकडे स्किल आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे। ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग, ज्यांच्याकडे ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग होतो त्याला आपण स्किल म्हणू शकतो। नॉलेज, ज्याच्याकडे नॉलेज आहे तोच स्किलफुल मनुष्य असतो। स्किल म्हणजे नॉलेज, ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडे स्किल असतो, ओके, आणि स्किल आहे म्हणून नॉलेज आहे, हे एकमेकाशी रिलेटेड असलेले शब्द आहे। कॉम्पिटन्सी म्हणजे प्रचंड कॉम्पिटन्सी, सामर्थ्याला सुद्धा आपण स्किल असे म्हणू शकतो, ओके, म्हणू शकतो नाही, म्हणतोच। आता त्याच्यानंतर दुसरं आहे, हे फक्त फुलफॉर्म विचारतात, तेवढंच लक्षात ठेवा। NSQF म्हणजे काय, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क। आता प्रत्येकानं आपण क्वालिफिकेशन, हे MA BEd आहे बघा, हे BA BEd आहे, हे MSc BEd आहे, हे MCOM सेट नेट PhD आहे, काय करायला लागलं, फिरायला लागलं, त्याचं क्वालिफिकेशन। NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन ह्याचं स्थापन झालं आहे 27 डिसेंबर 2013 रोजी। कॉम्पिटन्सी बेस्ड फ्रेमवर्क, विद्यार्थ्यामध्ये जे काही कॉम्पिटन्सी आहे, जे काही सामर्थ्य आहे, त्याच्यावरून त्यांचं क्वालिफिकेशन सांगा। दॅट ऑर्गनाइज क्वालिफिकेशन अकॉर्डिंग टू अ सिरीज ऑफ नॉलेज, त्याच्याकडे नॉलेज असेल तर त्या नॉलेजचे रिलेटेड त्यांना क्वालिफिकेशन डिक्लेअर करा। त्याच्याकडे स्किल असेल तर त्या स्किलप्रमाणे क्वालिफिकेशन डिक्लेअर करा। त्याच्याकडे ॲप्टिट्यूड, त्यांचा जो अभियोग्यता आहे त्याप्रमाणे त्याचा क्वालिफिकेशन डिक्लेअर करा। अशी ही एक संस्था आपल्या देशात आहे। थँक्यू सो मच, नमस्कार।